पण 10 संघ मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। चला या सर्व ऑनरला विनंती असेल आपण इथे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। चला या सर्व संघ मालक इथे यायचे आहे पण क्रिकेट स्पर्धेमध्ये तब्बल 10 संघ सहभागी झाले होते आणि ह्या 10 संघामध्ये आपण 160 खेळाडू प्रत्येक संघामध्ये 16 खेळाडू आपण डिस्ट्रीब्यूट केले होते आणि ज्या कोणी फॉर्म भरले त्याचे कोणाचेच फॉर्म आपण रिजेक्ट केले नाही, कारण आपल्याला प्रत्येक खेळाडूला खेळवायचं होतं। जर आपण एखाद्याचा फॉर्म स्वीकारला नाही तर त्याच्या भावना त्याचं मन दुखावू नये म्हणून आपल्या आयोजकाने ही खबरदारी घेतली होती। मित्र, ही स्पर्धा का आयोजित केली गेली थोडक्यात सांगतो। आपल्या सफाळा विभागाचे 40+ अध्यक्ष राजेश म्हात्रे उर्फ बंटी दादा आपल्या सफाळ्यातले निवडक खेळाडू घेऊन मुंबईमध्ये ते खेळायला आम्हाला घेऊन जायचे, कारण आपल्या भागामध्ये तोपर्यंत खेळ कोणाला माहीत नव्हता। मग आम्ही मुंबईला जाऊन खेळायचो, कधी जिंकायचो कधी हरायचो, कधी कधी रात्री 12-1 वाजायची तिकडून येताना ट्रॅफिक असायची तेव्हा आम्ही सर्व खेळाडूंनी असं ठरवलं की मुंबईला जाऊन खेळण्यापेक्षा जर ही स्पर्धा आपल्या गावागावात जर भरवली तर खरोखरच खूप मजा येईल। आणि जे काही आपले 40+ बांधव आहेत जे क्रिकेटपासून दूर आहेत, एका काळात त्यांनी खूप मोठमोठी मैदानं गाजवलेली आहेत, असे दिग्गज खेळाडू आपल्याकडे आहेत। खरोखर त्यांना वाव देण्यासाठी आपण या ठिकाणी हे आयोजन केलं गेलं आहे। सांगायला आनंद वाटतो की त्यामागे मला वाटतं विराथनला 1 लाखाच्या टुर्नामेंट्समध्ये जगदीश पाटील नावाचा खेळाडू हा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्या ठिकाणी गौरवण्यात आला। मित्रांनो, तो एक आपला बांधव आहे आणि आपल्या सर्वांसाठी ती एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपला बांधव जाऊन त्या 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये एक नाव आपला उंचावत आहे। अजून एक आनंदाची गोष्ट, ही फक्त 40+ स्पर्धा, पण फक्त 40+ स्पर्धा खेळाडू आहेत का 40, 42, 45 तर नाही। मला वाटतं या मैदानावर 19 डिसेंबर रोजी दीपक रघुनाथ गावड या खेळाडूचा 54 वर्ष त्याला पूर्ण झाली आणि तो खेळाडू अजूनही खेळतो आणि फायनलमध्ये सुद्धा तो संघ जिंकलेला आहे आणि त्याचा तो एक प्रतिनिधी करतोय। खरोखरच एक खूप मोलाची गोष्ट आहे ही आपल्या सर्वांसाठी। आता मी प्रत्येकाचं नाव घेणार नाही, या स्पर्धेला कोणी मदत केली पण बरेच लोकांनी यासाठी खूप मदत केलेली आहे। तर मित्र हो, या स्पर्धेचं जे उद्घाटन झालं, दत्त जयंती होती 3 डिसेंबर 2017 रोजी। मी बंटी दादाला बोललो की अशी आपली स्पर्धा भरवायची आहे। मग बंटी दादाने सगळे आपले परिसरात खेळाडू होते, त्यांनी सांगितले की ठीक आहे आपण ही स्पर्धा आयोजित करूया। आणि 3 डिसेंबर 2017 रोजी 8 संघ घेतले आपल्या परिसरातले आणि त्याच्यामध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली आणि त्या ठिकाणी त्या स्पर्धेला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 6 षटकाचे ते सामने झाले। फक्त त्या वर्षी फक्त एकाच ठिकाणी स्पर्धा झाली उसरणीला आणि त्याच्यामध्ये उसरणी संघ विजयी होता आणि दांडाखेडी संघ हा उपविजेता ठरला। तदनंतर 2018 साली पुन्हा उसरणीला मॅच झाली, त्याच्यानंतर तिघ्याला मॅच झाली। उसरणी या ठिकाणी सफाळा संघाने बाजी मारली तर द्वितीय क्रमांक मिळाला तो मला वाटतं रावळे संघाला। त्यानंतर तिसऱ्या वर्षी एकूण 7 स्पर्धा झाल्या आणि या 7 स्पर्धेमध्ये 2019 मध्ये त्या 7 स्पर्धेमध्ये आपण सरासरीचा एक नियम ठेवला आणि मला वाटतं रावळे संघाला तब्बल 16 गुण मिळाले आणि प्रथम क्रमांकावर तो संघ राहिला। दुसऱ्या क्रमांकावर संघ होता तो म्हणजे सफाळा संघ, ज्यांना 8 गुण मिळाले आणि तिसऱ्या क्रमांकावर होता तो शिवशक्ती उसरणी संघ। आणि आता या 2017 पासून ते 2020 पर्यंत एकूण 10 मॅच झाल्या। त्या 10 मॅचवर आपल्याला मर्यादित राहायच्या नाहीत, तर आपल्याला प्रत्येक गावागावात या स्पर्धा भरवायच्या आहेत। मग ही स्पर्धा जी आपण भरवली, या स्पर्धेमध्ये कुठल्या एका गावाचा खेळाडू नाही, 15 ते 16 गावातील खेळाडू आहेत। कुठल्या एका जातीचा खेळाडू नाही, वेगवेगळ्या जाती धर्माचे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत। तर मित्रो, खरोखरच सर्व खेळाडूंचं, ह्या मान्यवरांचं व सर्व या माकुणसरवासियांनी सहकार्य केलं म्हणून आपली स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होत आहे। सर्वांचे मी या ठिकाणी खूप खूप त्यांना धन्यवाद देतोय। तर मित्रांनो, जाऊया पुढील कार्यक्रमाकडे। या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत। खरोखर सर्वांचे मी शब्दसुमनाने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। तर थोड्याच वेळात आपण आता बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहेत। तर या ठिकाणी सर्व मान्यवर आहेत, तर त्या मान्यवरांचा आपण यथोचित मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे।
तर आपल्या 40 प्लस कमिटीचे अध्यक्ष बंटी दादा यांना विनंती आहे की आपण या मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. सर्वात प्रथम जयंत पाटील, आपले माजी सरपंच माकुणसर गावाचे, ज्यांनी आपल्या स्पर्धेचं शुभारंभ केला, उद्घाटन केलं. तर जयंत पाटील साहेबांचं या ठिकाणी बंटी दादा प्रेमाची आणि मायेची उबदार शाल देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान चिन्ह. ते नाही, हे आहे ना मोठं, आहे ना मोठं आहे ना, सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. या ठिकाणी तदनंतर आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत सपना इंटरनॅशनल सफाळेचे प्रोप्रायटर आदरणीय श्री जगदीश जैन साहेब, ज्यांनी आपल्याला हे टी शर्टमध्ये जे डिजिटल प्रिंट केलेले आहे त्यासाठी सहकार्य केलेलं आहे. तर श्री जगदीश जैन यांना शाल देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. श्री मनीष ठाकूर सर, आपल्या MSFचे अध्यक्ष, तदनंतर आपल्या 40 प्लसचे सचिव, ह्यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रेमाची आणि आपल्या ही उबदार शाल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी श्री शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. कमळाकर पाटील, आदरणीय कमळाकर पाटील साहेब व्यासपीठावर यायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आपले ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व या ठिकाणी येत आहे कमळाकर पाटील. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला सांगतो तुम्ही आता काय तर ह्या स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगलं असं समालोचन केलं, मला वाटतं प्रशांत आदवडे सर, ज्यांना 8 राज्यामध्ये पुरस्कार प्राप्त झाला होता आणि कालच्या दिवशी या ठिकाणी प्रेझेंट होते. खरोखर एक सुंदर असं उत्कृष्ट असं समालोचन त्यांनी केलं होतं. तर त्या प्रशांत आदवडेंचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. तदनंतर पांजू गावचे दिनेश किणी, उत्कृष्ट असे समालोचक आज या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सुंदर अशा शैलीने आपल्या क्रिकेटचं धावतं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलं. तर त्यांना मी या ठिकाणी रोख रक्कम देऊन त्यांना रोख रक्कम पण देऊया बंटीदादाच्या हस्ते. दिनेश किणी, पांजू, सर्वांनी टाळ्या वाजवायचे मित्रांनो. सुंदर असं समालोचन आपल्या या स्पर्धेसाठी त्यांनी केलेलं आहे. खूपच सुंदर असं समालोचन. त्यानंतर या स्पर्धेमध्ये स्कोरर म्हणून जी भूमिका निभावली, खरोखरच मला वाटतं MCAचे त्या स्कोरर आहेत. स्वतः सुंदर लेदर क्रिकेट खेळत आहेत. अशा सिनियर वुमेन लीगचे ते प्रतिनिधित्व करतात. तर त्या कॅप्टन देखील आहेत. मला वाटतं सुप्रिया पवार आपल्या या ठिकाणी गुणलेखिका म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. खरोखरच चांगलं सहकार्य आपल्याला त्यांचं लाभलेलं आहे. तर या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन व रोख रक्कम देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. तसंच शाल देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सुप्रिया पवार यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. तदनंतर उत्कृष्ट पंच, अगदी पारदर्शकपणे त्यांनी या ठिकाणी पंचांची भूमिका उत्तम प्रकारे बजावलेली आहे. असे या स्पर्धेमधले पंच श्री संजय मल्होत्रा, यांनी या ठिकाणी यायचं आहे. जगदीश जैन साहेबांना विनंती आहे की त्यांनी संजय मल्होत्रा यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. खूप सुंदर असं या ठिकाणी पंचांची भूमिका
उत्तम प्रकारे बजावलेली आहे आणि आपली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एक मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे ते संजय मल्होत्रा यांचं. तदनंतर जयेश मोरे यांनी सुद्धा पंचांची भूमिका उत्कृष्टपणे बजावलेली आहे. तर सुदेश घरत यांना विनंती आहे की त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. खरोखरच एक चांगले पंच म्हणून आपल्या या स्पर्धेला लाभले आणि आपली स्पर्धा एक यशस्वी करण्यामध्ये एक मोलाचं योगदान दिलं या आमच्या सर्व पंचांनी. तदनंतर नितेश कदम, मी कमळाकर पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी नितेश कदम हे आमचे पंच या स्पर्धेमधील अगदी उन्हातानात राहून अतिशय उत्तमरित्या पंचांच्या भूमिका पार पाडली आणि आपल्या स्पर्धेला शोभा आणली. त्या नितेश कदमचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तदनंतर ईश्वर वैद्य आमच्या उसरणी गावातील पंच बिड्डी बावडन या नावाने जास्त फेमस आहेत. खरोखरच बिड्डी बावडन आणि उंचीने फार कमी आहेत, परंतु एक उत्तम असे पंच म्हणून त्यांची या परिसरामध्ये ख्याती आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो, आनंद वाटतो की आमच्या गावातील हा पंच कुठेतरी एक चांगलं काम कार्य करत आहेत आणि या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. राजेश वैद्य यांच्या हस्ते एक सन्मान चिन्ह त्यांना दिले जात आहे. खूप छान अशी पंचांची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे त्यांनी. तदनंतर समालोचकाच्या भूमिकेमध्ये नितीन पाटील यांनी सुंदर असं क्रिकेटचं धावतं असं वर्णन केलं. त्या नितीन पाटील यांचा सन्मान या ठिकाणी श्रीकांत भोईर यांच्या हस्ते होत आहे. सुंदर असं समालोचन, शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तर या स्पर्धेमध्ये जे आमचे 10 ओनर सहभागी झाले आणि खरोखरच अत्यंत मोलाचं असं त्यांनी कार्य केलं आहे. कुठलाही वादविवाद न होता ही आपली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांनी खूप आपल्याला सहकार्य केले. ते सर्व संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल रघुनाथ पाटील जलसार करण आर्यनचे ते ऑनर आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. अनिल रघुनाथ पाटील आहेत का? कुठे अनिल? मला वाटतं आपल्या कमिटीचे अध्यक्ष, तुम्ही या ना. मला वाटतं आपल्या माकुण सरचे माजी सरपंच जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. नंतर असलम शेख दांडाखडी, असलम आर्मी संघाचे संघ मालक असलम शेख यांचा देखील सन्मान करायचा आहे. सचिव आमचे मनीष ठाकूर सर, खूप खरंच या स्पर्धेसाठी असलम शेख यांचं खूप मोलाचं योगदान आहे. मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवा. या स्पर्धेसाठी खूप अगदी मनापासून आम्हाला सहकार्य केलं. स्वतः संघमालक सुद्धा आहेत आणि कमिटीवर देखील आहेत. खूप छान सहकार्य केलं असलम शेख यांनी. त्यानंतर यज्ञेश पाटील नवघर म्हणजे आस्था मोटर्सचे मालक श्रीकांत भोईर यांना विनंती आहे की जगदीश जैन यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. आस्था मोटर्सचे मालक या ठिकाणी नाहीत, परंतु त्यांचे प्रतिनिधी आहेत श्रीकांत भोईर. तदनंतर संतोष कमळाकर पाटील सफाळे यक्ष 11चे संघ मालक, त्यांच्या प्रतिनिधीने या ठिकाणी यायचं आहे. संतोष कमळाकर पाटील यक्ष 11चे संघ मालक. या ठिकाणी अमोलबारी कमिटीचे सदस्य या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी राकेश कुडू यांचा सन्मान करण्यात येत आहे. तदनंतर गणेश कारभारी सर यांनी मंचावर यायचं आहे. गणेश कारभारी सर प्लीज. संजय पाटील पंच, हां संजय पाटील जीवदानी स्पोर्टचे प्रोप्रायटर संजय पाटील. राजू नसेल. महेंद्र आहे का? महेंद्र भोईर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. महेंद्र भोईर पुढे सांगा काय.
काय समजा आता भाषण थोडंसं बोलायला लागलं तर बोलतो ना डायरेक्टच आहे. ये बोला ना. अजून घे ना. सुदेश घरत तुषार पाटील आहे का याला? हां. तदनंतर यांना पण आहे का? दिलंय. हां ठीक आहे. नाही ना. हां. तदनंतर तुषार पाटील केळवे पाटील सेनाचे संघ मालक. तर तुषार पाटील केळवे संघ मालक मला त्या ठिकाणी उपस्थित नाही. त्यांचे प्रतिनिधी म्हणून मी ती सन्मान चिन्ह मी त्या ठिकाणी स्वीकारत आहे. तर संजय पाटील यांचे शुभ असते त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अप्रतिम कामगिरी. तदनंतर सुदेश घरत आहेत ना. राजेश हरिश्चंद्र वैद्य माकुणसार राजेश वॉरियर्सचे संघ मालक. खरोखरच राजेश सरांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं या पूर्ण स्पर्धेसाठी. गणेश कारभारी सरांना विनंती आहे की त्यांना हे सन्मान चिन्ह देऊन राजेश सरांना सन्मानित करायचं आहे. खूप अशी आम्हाला मुलाची मदत सरांनी केलेली आहे या पूर्ण स्पर्धेमध्ये. जितेंद्र यादव पाटील माकुणसार किंग्स ऑफ माकुणसार संघाचे संघ मालक जितेंद्र यादव पाटील. जितेंद्र यादव पाटील यांचा सन्मान या ठिकाणी कमलाकर पाटील यांनी करावं. जितेंद्र यादव पाटील यांचा सन्मान या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन किंग्स ऑफ माकुणसार संघाचे संघ मालक या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे आदरणीय श्री कमलाकर पाटील यांच्या हस्ते. बघा ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्याने आपलं तन मन धन अर्पण केलं. ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्याने अतिशय मोलाचं असं आपल्याला सहकार्य केलं. हे पूर्ण मैदान सुसज्ज करण्यासाठी मनीष ठाकूर सर आणि त्यांची संपूर्ण टीम आपले माकुणसरवासी यांनी आपल्याला त्यातनं संदेश पाटील आणि इतर अनेक जण आहेत ज्यांची नावं नाही घेता येणार. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मी सर्वांचा या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतोय. त्यानंतर मुकेश ठाकूर संदेश पाटील मनीष ठाकूर सर आणि त्यांच्या गावातील सगळे असे आपले खेळाडू हे सगळे मित्र हे बांधव या सर्वांनी हे सुसज्ज मैदान आपल्या 40+ क्रिकेट बांधवांना उपलब्ध करून दिले. खरोखर त्यांचं म्हणजे खूप त्यांचे आभार आहेत की त्यांनी आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलं. तर एक शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही या ठिकाणी सर ह्यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. श्रीकांत भोईर यांच्या शुभ हस्ते आपण मनीष ठाकूर सर यांचं या ठिकाणी हार्दिक सन्मानित करता होता. या ठिकाणी आपण शाल देऊन व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत. खरोखरच खूप मोलाचं असं सहकार्य मनीष ठाकूर सरांनी आपल्याला केलेलं आहे. गेले 3 ते 4 महिने अथक परिश्रमानंतर हे सुसज्ज मैदान आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि आपण खेळाडू बांधव या मैदानावर खेळलेलो आहोत. बघा मित्रांनो या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं मला वाटतं डीजेचे रंगतदार ज्यांनी साथ दिली ते तन्मय चौधरी ह्यांचे देखील खूप या ठिकाणी धन्यवाद देतोय. जेवणाची व्यवस्था आपल्या भोजनाची उत्तम व्यवस्था केली ती म्हणजे रुपेश पाटील त्यांचा देखील या ठिकाणी आभार. मंडप व्यवस्था श्री समाधान पाटील माकुणसार ह्यांचा देखील खूप आभार. जनरेटर व्यवस्था रोहन पाटील माकणे ह्यांचा देखील खूप धन्यवाद. टी शर्ट डिजिटल प्रिंट श्री जगदीश जैन सफाळे सपना इलेक्ट्रिकल ह्यांचा देखील खूप धन्यवाद. त्यानंतर यूट्यूबची जी आपल्याला सुविधा दिली ते पाटील नेटवर्क श्री नितेश पाटील. त्यानंतर श्री अनुराग चव्हाण कॅमेरामन. त्यानंतर नेटची सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिली निशांत सावे केळवे त्यांचे देखील खूप आभार. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी.
एक मिनिट मी सगळ्यांची नाव हे कुठे लिस्ट कुठे येईल ना अडचण नाही. ही लिस्ट वाचून लिस्ट नाही काय ती नावाची सगळी नावाची लिस्ट आहे ना सगळ्यांनी काय काय दिलं देणगीदार ते सगळे बघा आता या स्पर्धेमध्ये विजेता संघाची ट्रॉफी कैलासवासी श्री हरिश्चंद्र रामचंद्र वैद्य यांच्या स्मरणार्थ श्री राजेश हरिश्चंद्र वैद्य व समस्त वैद्य परिवार यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले आहे. त्यांचे देखील खूप खूप आभार. तदनंतर उपविजेता संघ ट्रॉफी कैलासवासी सचिन तुकाराम ठाकूर व समस्त ठाकूर परिवार यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले आहे. श्री राजेश रामचंद्र बारी दांडाखाडी यांच्याकडून मास्टर प्रीमियर लीग स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी टेनिस क्रिकेटची बॅट बक्षीस स्वरूपात प्रदान करण्यात आले. सर्वात जास्त धावा बारीमामाकडून. धीरज दीपक घरत उर्फ ओबामा माकुण सर ह्यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी टेनिस क्रिकेटची बॅट बक्षीस स्वरूपात प्राप्त झालेली आहे. तदनंतर श्री राजू भोईर विघ्नहर्ता स्पोर्टचे मालक मुळगाव सरावली प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी कॅप व स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज यासाठी ऑरेंज कॅप व पर्पल कॅप बक्षीस स्वरूपात प्रदान करण्यात आले आहे. श्री गणेश भुयाल साहेब सफाळे ह्यांच्याकडून प्रथमोपचार पेटी आपल्या 40+ खेळाडूंसाठी सुविधा पुरवण्यात आली आहे. श्री गणेश भुयाल यांचे देखील खूप खूप आभार. या सर्व ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्या सर्वांचे या ठिकाणी मी खरोखर त्यांना धन्यवाद देतोय. तदनंतर संजय दत्ताराम ठाकूर माकुणसार ह्यांनी आपल्याला रोख स्वरूपात 5,000 रुपये दिलेले आहेत. त्यांचे देखील या ठिकाणी खूप खूप आभार. तदनंतर हितेन सुधीर मात्रे आगरवाडी ह्यांच्याकडून 10,000 रुपये आपल्याला रोख स्वरूपात प्राप्त झालेले आहेत. तदनंतर आपल्या कमिटीचे अध्यक्ष श्री राजेश रमेश मात्रे उर्फ आपल्या सर्वांचे लाडके बंटीदादा ह्यांच्याकडून सुद्धा 10,000चं रोख स्वरूपात आपल्याला प्राप्त झाले आहेत. या सर्वांचे या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतोय. तदनंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजासाठी राकेश पाटील माकुणसार यांच्याकडनं 2,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रोख स्वरूपात. राकेश पाटील यांच्याकडून बघा मित्र हो 2 दिवस ही स्पर्धा आपली झालेली आहे. ह्या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाज ठरले आहेत, फलंदाज आहेत, मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी आहेत आणि या सर्व गुणवान खेळाडूंचा आपण सत्कार करणं अत्यंत गरजेचं आहे. तत्पूर्वी एक स्पेशल बक्षीस आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये ज्यांनी 5 विकेट एका षटकात मला वाटतं 5 विकेट घेतल्या. बघा 6 चेंडूमध्ये 5 विकेट घेतले. संस्कार 11 संघाचा हा खेळाडू आहे, आयकॉन खेळाडू आहे संजय वर्तक. संजय वर्तक यांनी या ठिकाणी यायचं आहे. जितेंद्र पाटील माकुणसार ह्यांच्याकडनं कॅप आलेली आहे. तर मी त्यांना विनंती करतोय जितेंद्र पाटील यांना की ती कॅप देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी संजय वर्तक यांची खरोखरच पूर्ण स्पर्धेमध्ये खूपशी छानशी कामगिरी केली. संजय वर्तक याने एक अष्टपैलू असा हा खेळाडू आणि 3 या स्पर्धेमध्ये 3 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे तो म्हणजे संजय वर्तक. सुंदर अशी अष्टपैलू अशी कामगिरी. त्यानंतर मला वाटतं विनोद गुंड सर एकाच सामन्यामध्ये तब्बल 50 धावा पटकावल्या होत्या तो म्हणजे विनोद गुंड सरांनी. असलम आर्मीचा हा खेळाडू त्यांना देखील या ठिकाणी कॅप देऊन आपण सन्मानित करीत आहोत. मला वाटतं त्यांचे संघ मालक असलम शेख ह्यांना जितेंद्र पाटील ह्यांनी ती कॅप देऊन त्यांचं अभिनंदन करायचं आहे. तदनंतर मुकेश ठाकूर ह्यांनी ह्या एका मॅचमध्ये तब्बल 53 धावा पटकावलेल्या आहेत.
अतिशय सुंदर अशी घाणाघाती फलंदाजी केली होती मुकेश ठाकूर. जितेंद्र पाटील यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं अभिनंदन करायचं आहे. एक सुंदर असा फलंदाज आपल्या माकुणसर गावातला मुकेश पाटील, मुकेश ठाकूर खरोखरच सुंदर अशी फलंदाजी केली. बघ ना पुढे सांग ना, पुढचं सांग काय, पुढे सांग ना काय, पुढे काय द्यायचं फायनल मॅच मध्ये ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली मित्र हो, आपल्या संघासाठी संस्कार 11 संघातील कर्णधारांनी ज्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला फलंदाजीला पाठवलं आणि खरोखरच त्याने चांगली अशी फलंदाजी केली आणि आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचवलं आणि आपल्या संघाला फायनल मारून दिली आणि तो संघ विजेता ठरला संस्कार 11. आणि त्या संघातला तो खेळाडू आहे किरण चौधरी उर्फ डीके. जीवदानी स्पोर्ट्स कडून त्याला टी शर्ट प्राप्त होतोय आणि बॅट दिलेली आहे ती म्हणजे उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट देण्यात येत आहे. जीवदानी स्पोर्ट्स कडून या ठिकाणी टी शर्ट प्राप्त होत आहे. एक सुंदर अशी फलंदाजी करून विजेता पदावर आपला शिक्का. खूप खूप अभिनंदन. त्यानंतर मला वाटतं संस्कार 11चे ऑनर संघ मालक त्यांना या ठिकाणी स्पेशल काहीतरी गिफ्ट मला टी शर्ट प्रदान करीत आहेत किरण चौधरी यांना. खरोखर डीके अतिशय उत्कृष्ट कामगिरी. खूप खूप अभिनंदन. 2 शब्द बोलायचे आपण आपल्या कामगिरीबद्दल, आपल्या संघाबद्दल आणि आयोजनाबद्दल. 40+ आज सामने भरवले. अतिशय गुण्यागोविंदाने आपल्या मॅच झाल्या. मला स्टेजवर असं बोलता येत नाही, मी कॉमेंट्री उत्तम करतो, थोडा अडखळला आहे मित्रांनो. मला वेळ मिळायचा नाही प्रॅक्टिससाठी, पण जेव्हा कधी वेळ मिळायचा मी प्रॅक्टिस करायला संध्याकाळी 7 वाजता बंटी दादाने नेट केलं आहे तिथे रोज जायचं. खेळता खेळता बंटी दादा एकदा बोलला होता की डीके सिरीज भेटेल का. त्या दिवशीपासून चेव आला आणि आम्ही रोज प्रॅक्टिस करायला लागलो, मी आणि लतेश. आणि आम्ही ठरवलं होतं की दोघांना कोणाला तरी बक्षीस मिळालं तर बंटी दादाचं नाव नक्कीच घ्यायचं आणि हे श्रेय त्यांनाच आहे. धन्यवाद डीके. तू प्रामाणिकपणे ते कबूल केलेलं आहे की तू त्यांच्या नेटमध्ये चांगला सराव केला आणि त्यांनाच तुम्ही पराभूत केलं आहे. हरकत नाही. बंटी दादाला आनंद वाटला की आपल्या या 40+ बांधव एक चांगली कामगिरी करतोय. मला वाटतं बेस्ट बॉलर ज्या संस्कार 11 क्रिकेट संघातील कर्णधार राकेश ठाकूर ह्यांनी ज्याच्यावर भरोसा ठेवला. किरण चौधरी उत्कृष्ट या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी या ठिकाणी डॉक्टर कल्पेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण किरण चौधरी यांना देणार आहोत. या संपूर्ण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करून चौकार षटकारांची आतिषबाजी करून आपल्या संघाला विजेतेपद पटकावून दिलं. खरोखर संस्कार 11 संघाचा खूप खूप चांगली कामगिरी केली या किरण चौधरीने. मला वाटतं बेस्ट गोलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी संस्कार 11 क्रिकेट संघाचा कर्णधार राकेश तुकाराम ठाकूर ह्यांनी ज्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला सार्थ होऊन आपल्या बोटाच्या जादूने आणि खांद्याच्या वेगाने चांगली अशी उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्या संपूर्ण स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे माकुणसर गावातील संजय वर्तक. श्री संजय वर्तक फायनल मॅचसाठी आणि जीवदानी स्पोर्ट्सकडनं एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून टी शर्ट प्राप्त झालं आहे. गणेश कारभारी यांना विनंती आहे की टी शर्ट आणि उत्कृष्ट गोलंदाजीची ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. संजय वर्तक खरोखर खूप खूप अभिनंदन. सुंदर अशी कामगिरी आपण आपल्या संघासाठी केली. अष्टपैलू असा हा खेळाडू आहे. संजय थांब 2 मिनिटं. आपण आपल्या विजयाबद्दल आणि आपल्या कामगिरीबद्दल काय सांगू इच्छिता. इथे पार पडलेल्या सगळ्या या सामन्यामध्ये सर्वांचाच विजय 40+ वाल्यांचा एकदा टाळ्या होऊन जाऊ दे सर्वांसाठी. आणि
पहिली मॅच आम्ही ऍक्च्युली हरले होतो, त्यानंतर खूप प्रेशर होतं, त्यानंतर सुद्धा आम्ही त्या प्रेशरमधून बाहेर येऊन सुद्धा आम्ही फायनल मारले. त्याबद्दल आमच्या सर्व संघाला आम्ही धन्यवाद देतो. खरोखर आनंद वाटतो की संजय वर्तक यांचं या ठिकाणी आपण अभिनंदन केलं, पण त्यांना आनंद यासाठी वाटतो की आम्ही नाही जिंकलो तर आपला 40+ प्रत्येक बांधव जिंकलेला आहे. खरोखरच या यशामागे त्यांचा खूप मोठा वाटा आहे, परंतु सगळं यश ते आपल्या 40+ बांधवांना देतात. कारण कोणीही जिंकलं तरी हा विजय आपल्या सर्व खेळाडू बांधवांचाच आहे. तसंच रोख स्वरूपात पारितोषिक आलं आहे संजय वर्तक यांना. उत्कृष्ट गोलंदाजासाठी राकेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख स्वरूपात राकेश परशुराम पाटील उर्फ बाळा ह्यांच्याकडनं रोख स्वरूपात 1000 रुपये आले आहेत. कमलाकर पाटील नाही, 1000 रुपये आणि मला वाटतं 500 रुपये जयंत पाटील माजी सरपंच यांच्याकडनं आलेले आहेत. कमलाकर पाटील यांना विनंती आहे की त्यांनी संजय वर्तक मला वाटतं कमलाकर पाटील यांच्याकडे सुद्धा 500 रुपये आले आहेत. म्हणजे 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी संजय वर्तक यांना मिळतंय. खरोखरच संजय वर्तक यांचं खूप खूप अभिनंदन. सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी केली. एका षटकामध्ये तब्बल 5 विकेट. अतिशय मोलाची अशी कामगिरी संजय यांची. खूप सुंदर गोलंदाजी करून हे विजेतेपद पटकावलं ह्या संघाने. पर्पल कॅप मला वाटतं पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे ज्याने 7 विकेट घेतलेले आहेत. तो म्हणजे हार्दिक फायटर संघाचा अनिल पाटील. हार्दिक फायटर संघाचा अष्टपैलू खेळाडू अनिल पाटील ज्याने 7 विकेट घेतल्या होत्या. राकेश पाटील माकुणसार यांच्याकडनं रोख स्वरूपात 1000 रुपये आणि पर्पल कॅप ह्या ठिकाणी पर्पल कॅप देऊन या ठिकाणी या अनिल पाटील या खेळाडूचा या ठिकाणी सन्मान होत आहे. रोख स्वरूपात 1000 रुपये आणि हे पर्पल कॅप देऊन आपण आपल्या कमिटीचे अध्यक्ष राकेश परशुराम पाटील संजय मल्होत्रा यांना विनंती आहे. पंच संजय मल्होत्रा साहेब, कारण चांगलासा हा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय मोलाची अशी कामगिरी केलेली आहे. रोख स्वरूपात 1000 रुपये आणि पर्पल कॅपचा मानकरी ठरला तो म्हणजे अनिल पाटील. खरोखरच अतिशय सुंदर अशी कामगिरी अनिल यांची या पूर्ण स्पर्धेमध्ये. आणि आपल्या ह्या प्रीमियर लीगमध्ये जे ऑरेंज कॅपचं पारितोषिक ठेवलं होतं पूर्ण टुर्नामेंटमध्ये टोटल 4 सामन्यामध्ये 112 धावा मारल्या आमचा नंदन सर. आणि हा पुरस्कार त्याच्या खाली नंदन सरांच्या खाली 5 सामने खेळले हरेश्वर 98 रन हरेश्वर केनी. त्यांच्या खाली 5 सामने खेळले समीर पारगाव यांचे 92 रन. तर हा पुरस्कार नंदन सरांना बंडी यांच्या हाताने देण्याचे एक ऑरेंज कॅप आणि राजेश बारी यांच्याकडनं आलेली टेनिस क्रिकेट बॅट. एक बॅट कोणाला दिली? ती पण दिली ती पण दिली. मित्रांनो, खरोखरच 112 धावा काढल्या. 4 सामने खेळलो या ठिकाणी. 4ही सामने आम्ही हरलो. उत्कृष्ट गोलंदाज होते, उत्कृष्ट फलंदाज होते. पण हेच क्रिकेट आहे. कितीही संघ मजबूत असू द्या, पण तुमचा बाकीच्या खेळाडूंनी तुम्हाला साथ दिली नाही तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीत. आणि ज्यांनी चांगला खेळ केला ते पुढे गेले. खरोखर त्यांचं मनापासून कौतुक. अतिशय चांगला खेळ करून त्यानंतर जाऊया आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये
मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी करून आपल्या संघाला एक चांगलं मानांकन प्राप्त करून दिले. संस्कार 11 क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू संजय वर्तक संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीज तीन वेळा त्याला मॅन ऑफ द मॅच मिळालेली आहे आणि खरोखरच या मॅचचा तो हकदार आहे मॅन ऑफ द सिरीजचा. या ठिकाणी आपल्या गावातील माजी सरपंच जयंत पाटील यांना विनंती आहे की संजय वर्तक यांना मॅन ऑफ द सिरीजची ही ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. खरोखर अभिनंदन संजय, खूप उत्तम अशी कामगिरी आपल्या संघासाठी 3 वेळा मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीजचा हा हकदार ठरलेला आहे संजय वर्तक. तदनंतर चतुर्थ क्रमांक मिळाला आहे तो म्हणजे यक्ष 11 संघ सफाळे. यक्ष 11 संघातील खेळाडूंनी या ठिकाणी यायचं आहे. यक्ष 11 संघ, हा घे तिकडे खाली घ्या. नको ते असे उभे राहतील ना, तुम्ही असे राहू दे ना, चालेल ना, तुम्ही असे उभे राहा आणि असे द्या. या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक मिळालेला आहे यक्ष 11 संघ सफाळे, गणेश कारभारी, तदनंतर संजय पाटील, दिनेश तांडेल, राकेश कुडू, हे सर्व खेळाडू या संघातील आहेत. यक्ष 11 संघाचे सर्व हे खेळाडू ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला आणि त्यांना चतुर्थ ट्रॉफी या ठिकाणी आमच्या मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कोणतरी घ्या ना आता. मला जगदीश जैन, बंटी दादा, जयंत पाटील यांच्या हस्ते आपण ही भव्य दिव्य ट्रॉफी यक्ष 11 सफाळे संघाला या ठिकाणी सुपूर्द करीत आहोत. सुंदर असा खेळ यक्ष 11 संघाने या स्पर्धेमध्ये केला. खूप खूप अभिनंदन यक्ष 11 संघ. गणेश कारभारी, आपल्याला विनंती आहे, गणेश कारभारी सर, आपण 2 शब्द या स्पर्धेबद्दल बोलायचे आहेत. मित्रांनो, ह्या स्पर्धेसाठी जे मोलाचं सहकार्य केलं त्यामध्ये खूप मोठा वाटा आहे तो म्हणजे गणेश कारभारी सरांचा. सकाळी लवकर यायचे आणि संध्याकाळी त्यांना खूप रात्र व्हायची, परंतु जास्तीत जास्त वेळ त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी दिला. खरोखरच खूप मोलाचं असं योगदान आहे हे गणेश कारभारी सरांचं. त्यांनी 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करायचे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपले सर्व 40+ खेळाडू आणि क्रीडाप्रेमी, ही स्पर्धा आयोजन करताना आम्हाला जवळजवळ 1 वर्ष गेलं. कोरोनाचा गॅप आला. कोरोनामुळे ईश्वराच्या कृपेने आणि सर्वांच्या व्यायामाच्या कृपेने आपले 40+ सर्व खेळाडू आतापर्यंत व्यवस्थित आहेत, याचा पण आनंद आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा पण आपल्याला यशस्वी करता आली. या स्पर्धेसाठी आर्थिक अडचण भरपूर होती. आपले संस्थेचे म्हणजे आपल्या 40+ अध्यक्ष बंटी म्हात्रे, आम्ही बंटी दादा सांगतो यांना, आणि माकुंडसर स्पोर्ट्स फाउंडेशनचे आमचे मनीष ठाकूर आहेत आपले, खूप मेहनत घेतली त्यांनी आणि त्यांचा या स्पर्धेसाठी खूप मोठा सिंहाचा वाटा आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. तसेच कमिटीतील नंदू सर, डॉक्टर भाऊ आणि नाशिक भाऊ, श्रीकांत भाऊ सर्व हे उपस्थित असायचे. इकडे असलम भाई हे एक आमचे खांद्याला लावून रोज इकडे या ग्राउंडवर असायचे. कदाचित इकडे उपस्थित खेळणाऱ्या खेळाडूंना माहिती नसेल, सतत 10 ते 15 दिवस झाले आम्ही रोज इकडे या ग्राउंडवर यायचो किंवा मनीषच्या ऑफिसला असायचो. बंटी दादाशी चर्चा करायचो, स्पॉन्सर कोण मिळेल कोण नाही यासाठी आम्ही चर्चा करत होतो. कारण ही स्पर्धा अशी भरवायची म्हणजे आर्थिक मदत मिळणं हे खूप गरजेचं असते आणि त्याचं प्रेशर घेऊन आम्ही ही स्पर्धा आयोजन करत होतो आणि ही यशस्वी झाली. त्याबद्दल कमिटीतील सर्व खेळाडूंचं आणि आपल्या सर्व 40+ खेळाडूंचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद सर. तदनंतर तृतीय क्रमांक पटकावला आहे तो म्हणजे हार्दिक फायटर डॉक्टर कल्पेश म्हात्रे, हे संघ मालक आहेत आणि त्यांना हा तृतीय क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. हार्दिक फायटर संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाच्या समोर येऊन ही भव्य दिव्य ट्रॉफी
आमच्या मान्यवरांच्या हस्ते स्वीकारायची आहे. जो संघ प्रथम क्रमांकावर होता परंतु थोडासा बॅकफुटवर गेला आणि त्यांना तृतीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं. खरंच एक उत्कृष्ट संघ होता. उत्कृष्ट गोलंदाजी फलंदाजी या संघाकडे होती. साखळी सामन्यामध्ये जो संघ प्रथम क्रमांकावर होता परंतु सुपर 4मध्ये दोन्ही सामने गमावल्यामुळे त्यांना तृतीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं. परंतु हरकत नाही, एक चांगला खेळ त्यांनी केला. आणि मी या ठिकाणी आमच्या मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाची ही भव्य दिव्य ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. जगदीश जैन, बंटीदादा, जयंत पाटील, कमलाकर पाटील यांच्या शुभ हस्ते ही तृतीय क्रमांकाची भव्य दिव्य ट्रॉफी देऊन या ठिकाणी ह्या हार्दिक फायटर संघाचा या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. हा सर ठीक आहे. दुसरं हा पहिलं यांचं काय हे तन्वी आहे ना, त्याला पण मालकाला पण. तन्वी 11 संघातील सर्व खेळाडूंनी या व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. त्या सर्व खेळाडूंना आम्ही मेडल्स देऊन सन्मानित करणार आहोत. खरोखरच नाशिक, राजेश म्हात्रे, हरेश किणी, मनीष ठाकूर, महेश पाटील, त्यानंतर रफिक, तौफिक, त्यानंतर किशोर पारधी, मिलिंद, विशाल कोले, हरिश्चंद्र, त्यानंतर समीर पाटील, त्यानंतर सोन्या, या सर्वांनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली. त्याबद्दल त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करण्यात येत आहे. या ठिकाणी खरोखरच सुंदर अशी कामगिरी. महेश, अभिनंदन. मनीष ठाकूर सर, रफिक शेख या सर्वांना सन्मानित करतात. या ठिकाणी श्रीकांत भोईर, किशोर पारधी, तौसिफ शेख, हरिश्चंद्र तांडेल, खरोखर उत्कृष्ट असं यष्टीरक्षकाची भूमिका केलेली आहे. हरिश्चंद्र तांडेल केळवे, अभिनंदन आहे तुमचं सगळ्यांचं. मिलिंद तांडेल देखील चांगला असा उत्कृष्ट असा फलंदाज आहे. विशाल कोल्हे खरोखरच ह्या व्यक्तीने या मैदानासाठी आणि आमच्या या कार्यक्रमासाठी खूप मोलाची अशी कामगिरी केली आहे. विशाल कोल्हे, जोरदार टाळ्या होत्या. विशाल खोले हा ठीक आहे. विशाल पद्माकर घरत, अभिनंदन. सोन्याचं नाव काय रे? सोनिया आगरवाडी, संतोष, समीर घरत पारगाव, उत्कृष्ट असे फलंदाज. सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. ह्या ठिकाणी फोटो सेशन होईल. उपविजेता संघाचे सर्वांना असू दे ना. थांबा बोला ना, बोला. हां मला वाटतं उपविजेताची ट्रॉफी आपल्याला राकेश तुकाराम ठाकूर यांनी दिली आहे आणि त्यांची इच्छा आहे की त्यांची कन्या राशीच्या हस्ते ही ट्रॉफी त्यांना द्यायची आहे आणि मान्यवरांच्या हस्ते तो द्यायची आहे. आमचे मान्यवर मंडळी आणि राशी ठाकूर यांच्या हस्ते आपण ही द्वितीय क्रमांकाची भव्य दिव्य ट्रॉफी आपण तन्वी 11 संघाला या ठिकाणी देणार आहोत. तुम्ही पण या ना, अशी उभे राहा. तन्वी 11 संघ चिखलपाडा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मान्यवरांच्या शुभ हस्ते व तन्वी ठाकूर हिच्या हस्ते आपण या सर्व खेळाडूंना ही भव्य दिव्य ट्रॉफी देऊन त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. खूप खूप अभिनंदन. तन्वी 11 संघ. मनीष ठाकूर सर यांनी या ठिकाणी यायचं आहे. मनीष ठाकूर सर, तन्वी 11 संघ या संघामध्ये मी तन्वी 11 संघाचे उपकर्णधार यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द व्यक्त करावेत. सर्वांचं प्रथम जेवढे विजयी झालेले आहेत
सर्वांचं अभिनंदन. आणि दुसरे जी संघ होते या स्पर्धेमध्ये त्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन. 2 दिवस कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता ही स्पर्धा चांगल्या प्रकारे आपण पार पडलेली आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि आता मला सांगितलेलं आहे की तन्वी टीमबद्दल तुम्ही कशी काय पुढे आले, तर खरोखरच आमचे बंटीदादा, हरेश्वर भाऊ आणि सोन्या आणि नाशिक हे उत्कृष्ट खेळाडू, सर्वांनी चांगला खेळ केला, परंतु आमच्या सर्व संघातील खेळाडूने चांगल्या प्रकारे खेळ केला, त्याबद्दल धन्यवाद. मला खाली जायचं. ह्या ठिकाणी फोटो सेशन होत आहे. उपविजेता संघातील सर्व खेळाडू, तन्वी 11 संघाचे हे सर्व खेळाडू, खरोखरच चांगली अशी कामगिरी. तन्वी 11 संघाचे संघ मालक सुरेश घरत ह्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि उपविजेता संघ ठरला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बंटी दादा, खेळाडूंकडून विनंती आहे की आपण उपविजेता संघ म्हणून या ठिकाणी घोषित झालेला आहे, तर तुम्ही एक खेळाडू म्हणून 2 शब्द या ठिकाणी बोलायचे आहेत. खेळाडूंकडून ही विनंती आहे. आदरणीय व्यासपीठ, सर्वप्रथम मी माकुणसार स्पोर्ट्स फाउंडेशनचे आभार मानतो की त्यांनी आमच्यासारख्या 40+ खेळाडूंना खेळण्याची संधी या ग्राउंडवर दिली, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. विशेष बाब म्हणजे सगळ्या खेळाडूंचा मी आभारी आहे की त्यांनी शांतचित्ताने खेळ केला आणि ही स्पर्धा यशस्वी केली, त्याबद्दल मी पुन्हा त्यांचे आभार मानतो. पंचांचे पण आभार मानतो की त्यांनी खूप चांगली पंचगिरी करून इथे आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद सर. असेच आशीर्वाद, अशी कृपा तुमची राहू दे, हीच आमची इच्छा आहे. आणि मी एक खेळाडू म्हणून बोलतो. क्रिकेट हे आमच्या अंगात भरलेलं आहे. क्रिकेट शिवाय आमचं जीवन नाही. कुठची मॅच असो, कुठे खेळायला मिळो, आम्ही सगळीकडे खेळतो आणि त्याचा आनंद लुटतो. आता यंग जनरेशननी कदाचित आपल्याला बाजूला टाकलं तर कुठेतरी प्लॅटफॉर्म पाहिजे. हा 40+ प्लॅटफॉर्म आहे, आपल्याला उपलब्ध आहे, संधी आहे, त्याचा आपण फायदा घेऊन पुन्हा यंग जनरेशनमध्ये खेळायची पुन्हा संधी येणार आहे. कारण आपला परफॉर्मन्स बघून, जसं DK आहे, DK बोलला की नेटमध्ये सराव. सर, मी नेट अशासाठी ठेवली की जे कामाला जातात त्यांना रात्री दिवसा खेळायला मिळत नाही, मग त्यांनी येऊन रात्री तिकडे प्रॅक्टिस करावी आणि आपल्या क्रिकेटला कुठेतरी चालना मिळाली पाहिजे म्हणून. आणि धन्यवाद सर. मी काही खेळाडू म्हणून जास्त बोलणार नाही, कारण जास्त माईक दिला तर माझं वेगळंच चालू राहील. थँक्यू. धन्यवाद दादा. तदनंतर विजेता संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी समालोचन कक्षेसमोर, व्यासपीठाच्या समोर येऊन आपल्याला या ठिकाणी मेडल देण्यात येतील. तर विजयी संघातील सर्व खेळाडू, संस्कार 11 क्रिकेट संघ माकुणसार या स्पर्धेमधला विजेता संघ ठरलेला आहे. संस्कार 11 क्रिकेट संघ ह्या संघातील सर्व खेळाडू मित्रांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाच्या समोर येऊन तन्वी 11 चे सर्व संस्कार 11 क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू या ठिकाणी येत आहेत. त्यांना मेडल, गोल्ड मेडल देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. राकेश तुकाराम ठाकूर, संघ मालक व कर्णधार, हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यानंतर किरण चौधरी उर्फ DK, उत्कृष्ट फलंदाज. त्यानंतर मोरेश्वर भाऊ खार्डी, अभिनंदन. देवराम सुंबडा, अतिशय सुंदर असा खेळाडू, खूप चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी, संस्कार 11 संघासाठी, खूप खूप अभिनंदन. जावेद शेख दांडाखाडी, उत्कृष्ट असा खेळाडू. जयप्रकाश पाटील आगरवाडी, खूप खूप अभिनंदन. हरिश्चंद्र मेहर केळवा,
खूप खूप अभिनंदन. रफिक शेख ना, पप्पू भाई सफाळे, खूप खूप अभिनंदन. संजय वर्तक, अष्टपैलू खेळाडू, खूप खूप अभिनंदन. राजेश किणी, राजेश घरत, तिगरे, खूप खूप अभिनंदन. राजकिरण वर्मा, 6 चेंडूमध्ये 4 धावा असताना तो सामना खेचून आणण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. खरोखर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून राजकिरण वर्मा, हार्दिक हार्दिक अभिनंदन. दीपक गावड, वय वर्ष 54, अजून देखील फिट आहेत आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतात. दीपक गावड उसरणे, हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला आता विजेत्या पदाची ट्रॉफी जगदीश जैन साहेब, त्यानंतर आपले राजेश वैद्य सर, जगदीश जैन, सफाळे, जयंत पाटील, कमलाकर पाटील यांच्या हस्ते आपण भव्य दिव्य ट्रॉफी या विजेत्या संघाला देणार आहोत. संस्कार 11 संघातील सर्व खेळाडूंनी चॅम्पियन ट्रॉफी, संस्कार 11 संघ माकुणसार, संघ मालक राकेश तुकाराम ठाकूर स्वतः कर्णधार देखील आहेत. आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते राजेश वैद्य, जगदीश जैन, जयंत पाटील, कमलाकर पाटील यांच्या हस्ते आपण त्यांना सुपूर्द करणार आहोत. एक मानाची, सन्मानाची व लाख मोलाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. एक भव्य दिव्य ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते आहे. संस्कार 11 संघाचा तसेच रोख स्वरूपात पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे. संस्कार 11 संघाला एक भव्य दिव्य ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. संस्कार 11 संघ माकुणसार. सर्व क्रिकेट प्रेमींचे आम्ही आभार मानतो. जी काही स्पर्धा झाली मास्टर प्रीमियर लीग, अतिशय सुंदर आयोजन होतं आणि ह्या सुंदर आयोजनाला आपली साथ मिळाली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे जी काही स्पर्धा आहे ही 2 दिवस चालली होती. ही मास्टर प्रीमियर लीगचा उद्देशच हा होता की बंटीदादा म्हटले त्याप्रमाणे हा आपल्या फिटनेसचा 40+